2021 पासून केरळमध्ये भाजप आणि CPM मध्ये एक गुप्त समझोता आहे. कारण नरेंद्र मोदींना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. पिनराई विजयन यांची इच्छा आहे की सरकार चालू राहावे. त्या दोघांचा काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक समान अजेंडा आहे. कुणीही केरळमध्ये येत नाही आणि गुंतवणूक करत नाही. त्यांनी कोणतेही मोठे प्रकल्प हाती घेतलेले नाहीत. विमानतळ, कन्नूर विमानतळ मागील UDF सरकारनं पूर्ण केलं, सुरू केलं आणि पूर्ण केलं. कोची मेट्रो आम्ही केली आहे. ते कोणत्या विकासाबद्दल बोलत आहेत? अजिबात विकास झालेला नाही आणि बेरोजगारीचा दर वाढत आहे, महागाई वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक जण केरळच्या बाहेर जात आहे. केरळ आता एक वृद्धाश्रम बनला आहे. पण तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार. मी केरळच्या पुढच्या मुख्यमंत्र्यांशी बोलतोय का? तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला हे विचारतोय कारण तुमचे प्रतिस्पर्धी LDF यांच्याकडे एक अगदी स्पष्ट उमेदवार आहे. ते सर्वत्र आहेत. तुम्ही तर हेही जाहीर करत नाहीये की तुमचा मुख्यमंत्री कोण असेल. प्रचार मोहिमेत ही एक नकारात्मक गोष्ट नाही का, की लोकांना स्पष्टपणे माहीत नाही की पुढचा नेता कोण होणार आहे. तुम्ही पुढचे मुख्यमंत्री आहात का? बघा, सगळ्यात आधी आमच्याकडे नाही. काँग्रेस पक्ष कधीच स्पष्टपणे जाहीर करत नाही की उमेदवार कोण आहे. त्यामुळेच तो सगळ्या निवडणुका हरत आहे. केरळमध्ये आणि इतर ठिकाणी ही आमची पद्धत आहे. एक तर दुसरी गोष्ट, मिस्टर पिनराई विजयन हे एकमेव नेते आहेत. त्यांची हुकुमशाही राजवट फक्त सरकारमध्येच नाही तर पक्षातही सुरू आहे. त्यामुळे आमच्याकडे 4-5 नेते आहेत. हेच काँग्रेस पक्षाचं सौंदर्य आहे की ते मुख्यमंत्री बनण्यास आणि राज्याचं नेतृत्व करण्यास पात्र आहेत. हेच पक्षाचं सौंदर्य आहे. तुम्हाला दिसत नाही. आणि शेवटी निवडणूक जिंकल्यानंतर आमचं नेतृत्व ठरवेल. म्हणजे तुम्ही याला एक कमजोरी म्हणून बघत नाही का? निवडणूक राजकारणात कोण हे असणं चांगलं आहे. मतदारांना माहीत असायला पाहिजे की पुढचा नेता कोण होणार आहे. म्हणजे ते नाही, जेव्हा ते अस्पष्ट असतं तेव्हा ते थोडंसं नकारात्मक असतं. नाही, मला वाटत नाही की हा एक नकारात्मक पैलू आहे. याचा आम्हाला फायदा होतो कारण सगळे मिळून एकत्र काम करत आहेत. पक्षात कोणताही मतभेद नाही, त्यामुळे एकत्रित प्रयत्न आहेत. त्या दृष्टीनं ते आमच्यासाठी उपयुक्त आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, त्यांनी आमच्या सगळ्या नेत्यांना बोलवलं. 7-8 लोक आहेत. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की आम्ही असू, पहिलं प्राधान्य निवडणूक जिंकण्याला असेल, त्यानंतर बाकीचं ठरवलं जाऊ शकतं. सगळे सहमत आहेत. आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे प्राधान्य म्हणजे निवडणूक जिंकणं. 10 वर्षापासून आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे आम्ही राज्यातील लोकही त्या सरकारमध्ये एक उपाय शोधत आहोत. इथे भाजप हा घटक नाही. त्यामुळे इथल्या सध्याच्या सरकारविरुद्ध लढणं आणि केरळमध्ये UDF सरकार परत आणणं हे आमचे प्रमुख कर्तव्य आहे. तुम्ही LDF भाजप युतीचा आरोप करत आहात आणि तुम्ही म्हणत आहात, बघा, पालक्कडसारख्या जागा तुम्ही म्हणत आहात की ते त्यांना मदत करत आहेत आणि जिंकण्यासाठी. यावरून हे प्रतिबिंबित होतं का की ही एक अटीतटीची निवडणूक आहे आणि म्हणूनच तुम्हाला त्या काही जागांचीही काळजी वाटते. ही खरंच एक लाट नाही. 10 वर्षांनंतरही UDF एकतर्फी विजय मिळवणार आहे असं खरंच नाही. किंवा असं आहे का की तुम्ही एक प्रतिरणनीती तयार करू शकलेली नाही. या प्रकारच्या तुम्हाला माहीत आहे त्या ज्या विशिष्ट जागांबद्दल आपण बोलत आहोत, त्यामुळे तुम्ही हे म्हणत आहात. तुम्हाला माहीत आहे त्यांना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे आणि म्हणूनच अशा प्रकारचा समझोता. 2021 पासून केरळमध्ये भाजप आणि CPM यांच्यात एक गुप्त समझोता आहे. कारण नरेंद्र मोदींना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. पिनराई विजयन यांना सरकार चालू राहावे असे वाटते. त्यामुळे त्या दोघांचाही काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक समान अजेंडा आहे. त्यामुळे ते अगदी स्पष्ट आहे. मागच्या 2021 साली त्यावेळी मी विरोधी पक्षनेता होतो. ते अगदी स्पष्ट होतं. आणि काही जागांवर भाजपच्या मतदारांनी नाही, BDJS आणि NDAच्या इतर मित्रपक्षांनी त्यांनी CPMला मतदान केलं. त्यामुळेच ते निवडून आले. आम्हाला 40% मतं मिळाली. CPMला 44% मिळाली. त्या विधानसभा निवडणुकीच्या आधी एक लोकसभा निवडणूक झाली होती. त्यांना 14% मिळाली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांना फक्त 10% मतं मिळाली. ती 4% मतं निर्णायक होती. ती भाजप CPMकडे गेली. तर ह्यावेळी सुद्धा तशीच परिस्थिती आहे. पण हे समजण्याइतकी लोक हुशार आहेत. म्हणूनच आम्ही लोकांना त्याबद्दल उघडपणे सांगत आहोत, शिक्षित करत आहोत. भाजपला मतदान करणे हे CPMला मदत करण्यासारखे आहे. कारण त्यांना राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या सत्ताविरोधी घटकाचे विभाजन करायचे होते. तो त्यांचा विचार आहे, पण तसं होणार नाही.
आम्हाला विधानसभा निवडणुकीत अगदी स्पष्ट बहुमत मिळेल. म्हणजे 2021च्या निवडणुकीनंतरही तुम्ही हा आरोप करता की मतांचं हस्तांतरण झालं होतं, ज्यामुळे LDF जिंकू शकली. तर तुम्ही त्याचा सामना करू शकला नाहीत का? कदाचित अधिक प्रतिभेने किंवा नाही, आम्ही त्याला योग्य प्रत्युत्तर दिलं, म्हणूनच आम्ही जिंकलो. विधानसभा संसदेच्या 20 पैकी 8, 20, 18 सर्व पोटनिवडणुका एक वगळता आम्ही जिंकलो. सर्व पोटनिवडणुका मागच्या 4, 5, 8 आम्ही निवडणूक जिंकली. आणि पंचायत निवडणूक सुद्धा. मागच्या पंचायत निवडणुकीत आम्ही योग्यरित्या जिंकू शकलो नाही. ह्या पंचायत निवडणुकीत आम्हाला एक भव्य विजय मिळाला. संपूर्ण केरळमध्ये आम्हाला तो मिळाला. तर ह्या सर्व गोष्टी दाखवत आहेत की लोकांचा सध्याच्या सरकारमुळे पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांना बदल हवा आहे. आणि सलग 3 निवडणुका हरल्यानंतरही मुख्यमंत्री असे भासवत आहेत की जणू काही झालंच नाही. आणि अर्थातच ते प्रचाराचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे ते युद्ध आघाडीवर पराभव स्वीकारू शकत नाहीत. त्यामुळे ते तसं म्हणू शकतात. मी समजू शकतो. पण आमची एक स्पष्ट रणनीती आहे. तर आता ते काय आहे? आता त्यांची STPA सोबत पण युती आहे. STPA एक पॉप्युलर फ्रंट आहे. आणि पॉप्युलर फ्रंटचे 2 उमेदवार पूर्वी ते त्या दोन्हींमध्ये STPAच्या बॅनरखाली लढले होते. आता ते वेंगारा आणि मलपुरममध्ये CPMचे उमेदवार आहेत. त्यावर मुख्यमंत्र्यांनी खरं तर असं म्हटलं की हे एका खिसे कापूने चोरावर आरोप करण्यासारखं आहे. नाही. हे अगदी स्पष्ट आहे. किंवा उलट. तो का उघडपणे म्हणतो की आम्हाला STPAची मतं नको आहेत. तो तसं म्हणत नाहीये. गेल्या 2-3 वर्षात इथे बराच विकास झाला आहे. लोकांना ते दिसतंय. आर्थिक आकडेवारी सुद्धा 6.9, 6.7% वाढ दाखवते. तर अशा परिस्थितीत जिथे वाढ किंवा लोकांच्या कल्याणाच्या बाबतीत कोणतीही मोठी नकारात्मक गोष्ट नाहीये, तर लोकांनी तुम्हाला मत का द्यावं? स्थानिक विधानसभा निवडणुकांमध्ये CPM गेल्या 4-5 वर्षांपासून 43% खाली आलेली नाही. होय. तुम्ही विधानसभा निवडणुकांमध्ये 43%चा आकडा ओलांडलेला नाही. तुम्ही सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कदाचित ते कराल. मग तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी लोकांना कोणती गोष्ट प्रवृत्त करत आहे? बघा, केरळमध्ये विकास नाही. आमची थेट परकीय गुंतवणूक फक्त 300 कोटी आहे. तुम्ही इतर राज्यांशी, शेजारील राज्यांशी, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र यांच्याशी तुलना करा. त्यांना थेट परकीय गुंतवणूक म्हणून अब्जावधी खर्व मिळत आहेत. गुंतवणुकीच्या बाबतीतही आम्ही खूप मागे आहोत. केरळमध्ये कोणीही येऊन गुंतवणूक करत नाही. त्यांनी कोणताही मोठा प्रकल्प हाती घेतलेला नाही. विमानतळे, कन्नूर विमानतळ मागच्या UDF सरकारने पूर्ण केला आहे. सुरुवात केली आणि पूर्ण केला. कोची मेट्रो ती आम्ही केली आहे. या सरकारचा प्रमुख उपक्रम कोणता आहे? ते काहीही म्हणू शकत नाहीत. ते म्हणत आहेत की ते शाळेच्या इमारती बांधतात. हे काय आहे? महाराजांच्या काळात आणि या ब्रिटिशांच्या काळात केरळमध्ये शाळेच्या इमारती होत्या. त्यात नवीन गोष्ट काय आहे? ते नाही. ते कोणत्या विकासाबद्दल बोलत आहेत? अजिबात विकास झालेला नाही. आणि बेरोजगारीचा दर वाढत आहे. महागाई वाढत आहे. आणि तसेच तरुण लोक सर्व दुसऱ्या देशांमध्ये आयर्लंड, UK, फ्रान्स आणि मग कॅनडामध्ये पाठवले जात आहेत. कॅनडा हे केरळमधील सर्व तरुणांसाठी नवीन ठिकाण आहे. ते का जात आहेत? कारण केरळमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण नाही. त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून प्रत्येक जण केरळच्या बाहेर जात आहे. केरळ आता एक वृद्धाश्रम बनले आहे. तर ही एक मोठी समस्या आहे ज्याचा आम्ही सामना करत आहोत. सगळे तरुण बाहेर जात आहेत कारण तिथे काहीच नाही. त्यांना रोजगार मिळवण्यासाठी कोणतेही प्रकल्प नाहीत. 4 अपक्ष आमदार आहेत ज्यांना तुम्ही पाठिंबा देत आहात, ज्यांनी CPM पक्ष सोडला आहे. आता ते जिंकतील आणि UDF व LDF हे नाट्यमय निकालासाठी समान स्थितीत असतील या शक्यतेत ते तुम्हाला सोडून देणार नाहीत आणि CPM मध्ये परत जाणार नाहीत याची तुम्हाला किती खात्री आहे? नाही. केरळमध्ये तर आयाराम गयाराम चालणार नाही. केरळमध्ये त्याचा उपयोग होणार नाही. या 4 महत्त्वाच्या नेत्यांनी CPM मध्ये बंड का केले आहे? हा एक मुख्य मुद्दा आहे जो भूतकाळात कधीच घडला नाही. निवडणुकीनंतर CPM मधून कोणीही बंड करणार नाही. याचा अर्थ CPM मध्ये काहीतरी गडबड आहे. केरळमध्ये असे कधीच घडले नाही कारण इथल्या पक्षाचे सचिव आपल्या पत्नीला जागा देत आहेत. मुख्यमंत्री आपल्या जावयाला बढती देत आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा उमेदवार निवडीवर आणि CPMच्या कार्यपद्धतीवर लोक खुश नाहीत. त्यामुळेच केरळ राज्यात हे बंड होत आहे. अर्थात
त्यांच्यापैकी काही जण जिंकतील, नक्कीच ते जिंकतील आणि ते आमचा एक भाग असतील. तर तुम्ही तुमच्या मुख्य निवडणूक प्रचारांपैकी एक म्हणजे ही अफवा आहे आणि एक भाजप आणि काँग्रेस आणि LDF एकत्र येण्याबद्दलची काही तथ्य नाही. पण जर तुम्ही तथ्यांकडे पाहिलं तर तुम्हाला ख्रिश्चन आणि मुस्लिमांमध्ये स्पष्ट आघाडी आहे, पण हिंदूंमध्ये तुमचा स्पष्ट पराभव आहे. हिंदू LDF आहेत आणि हिंदू भाजपचे समर्थक आहेत. तीच मुख्य स्पर्धा आहे. भाजप LDF मधील हिंदूंना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही असं कसं म्हणू शकता की ते एकत्र येत आहेत जेव्हा ते लढत आहेत? यात तेच मुख्य शत्रू आहेत. नाही, त्यांचा मुख्य अजेंडा, मोदींचा मुख्य अजेंडा काँग्रेस पक्षाला संपवणे हा आहे. त्यामुळे त्यांना माहीत आहे की ते केरळमध्ये कोणतंही खातं उघडणार नाहीत. केरळमध्ये भाजपचा एकही आमदार नाही. त्यांच्या मतांची टक्केवारी इथे 15% कमी आहे. खरं सांगायचं तर संसदेच्या निवडणुकीत त्यांना थोडे जास्त मिळाले आहेत. मला नाही वाटत की मोदी आणि अमित शाह यांनाही हे माहीत आहे की केरळमध्ये त्यांना काही यश मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा अजेंडा काँग्रेसला हरवणे हा असेल. जर भाजपनं सरकार स्थापन केले असते तर त्यांच्याकडे दुसरी रणनीती असती. इथे त्यांना काँग्रेस पक्षाला संपवायचं आहे, पण इथे तसं होणार नाही. आणि शिवाय ही CPM, अर्थात तुम्ही मला बरोबर सांगत आहात, CPM कालांतराने इथे एक हिंदू पक्ष बनला आहे. पण आता ते इथे दुहेरी डाव खेळत आहेत. संसदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री फक्त गौरवता नियम भेदगती CAA बद्दलच बोलत होते. ते फक्त त्याबद्दलच बोलत होते. तेच एकमेव भाषण होते जे त्यांनी दिले होते. पण अल्पसंख्याक आमच्या पाठीशी उभे राहिले आणि बहुसंख्य सुद्धा. म्हणून आता त्यांनी एक मुद्दा म्हणून हिंदू बहुसंख्याक वादाचा आधार घेतला आहे. ते शबरीमालाविषयी बोलतायत. ते अगोला अयप्पा संगमबद्दल बोलतायत, म्हणजे वैश्विक अयप्पा भेद. या सगळ्या गोष्टी CPMची मतं भाजपला जाण्यापासून रोखण्यासाठी होत्या. पण त्याचाही उपयोग झाला नाही. यापूर्वी काँग्रेस पक्षाचा काही गट भाजपमध्ये सामील झाला आहे. आता भाजपचे बहुसंख्य, CPMचे बहुसंख्य कार्यकर्ते CPMमध्ये जात आहेत. त्यामुळे ते एक पद्धत स्वीकारत आहेत. त्यांचे आताचे धोरण हिंदूंना एक प्रकारचे तुष्टीकरण करण्याचे आहे. पण हे देखील चालणार नाही, कारण शबरीमालामध्ये CPMचे 4 नेते तुरुंगात होते. आता ते सरकारच्या दबावामुळे, तसेच 90 दिवसांच्या निर्धारित वेळेत त्यांनी दिलेले नाही. आरोपपत्र म्हणूनच त्यांना जामीन मिळाला. CPM सारख्या पक्षाने सुद्धा त्या दोषींवर कोणतीही कारवाई केलेली नाही, जे शबरीमाला सोने चोरीत थेट सामील आहे. सगळे लोक विचारत आहेत, का सरकार CPM शबरीमाला मंदिरातून सोने चोरण्यात थेट सामील असलेल्या लोकांवर कारवाई करण्यास का कचरत आहे? त्याचवेळी ज्या व्यक्तीवर मोर्चांसाठी पक्षनिधीच्या चोरीचा आरोप होता त्याला निलंबित करण्यात आले. हा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे CPM या मुद्द्यांवर उत्तर देऊ शकत नाही. तुम्ही SDPI बद्दल बोलला आहात आणि असा आरोप करत आहात की ते डाव्यांसोबत आहेत. तुमचा पक्ष सुद्धा, जसं प्रणयने उल्लेख केला, तो मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन, मुस्लिम आणि जमात यांच्या अल्पसंख्याक मतांवर अवलंबून आहे. आणि त्यामुळेच पुन्हा तुमच्यावर अशी टीका होते की तुम्ही तुमचे मुस्लिम मतदार संघटित करण्यासाठी त्या प्रकारच्या घटकांपर्यंत पोहोचत आहात. इथे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे यामुळे ख्रिश्चन समाजात एकत्रीकरण होत नाही का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हिंदू मतांचीही गरज आहे. तुम्ही तुमचे मुस्लिम मतदार टिकून ठेवण्यासाठी किंवा तुमच्या सोबत ठेवण्यासाठी पोहोचत असल्यामुळे तुम्ही ती मतं गमावत आहात का? नाही. एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, आमचा मताधार अबाधित आहे. केरळमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदूंचा एक वर्ग अबाधित आहे. त्यात काही फरक पडलेला नाही. हे बदलण्याचे प्रयत्न झाले आणि भाजपला ते बदलायचं होतं. भाजपने ख्रिश्चनांना आपल्या बाजूने वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ते होत नाहीये. पंतप्रधान नवी दिल्लीतील चर्चमध्ये ख्रिश्चनांच्या उत्सवाला जात आहेत आणि त्याचवेळी ओरिसामध्ये नन आणि पाद्र्यांवर हल्ला झाला. मग लोकांच्या भावना काय असतील? आज विदेशी देणगी, विदेशी योगदान कायदा केंद्र सरकारद्वारे दुरुस्त केला जाणार आहे. ही बातमी समोर येत आहे. तो केरळमधील एक प्रमुख मुद्दा देखील आहे. ख्रिश्चन बिशप आणि त्यांच्या संघटना
त्यांना परदेशी पैसा मिळू शकतो. त्यामुळे ती घडामोड सुद्धा आपल्याला मदत करणार आहे. आणि आमची मतदानाची ताकद अबाधित आहे. कोणीही ते बदलू शकत नाही. त्यांनी त्यांच्या स्तरावर प्रयत्न केला भाजपने, पण ते करू शकत नाहीत. ते करू शकले नाहीत. आणि सीपीएम सुद्धा काही प्रमाणात ख्रिश्चनांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होती, पण ते यशस्वी होत नाही. त्यामुळे मला वाटतं की आमचा मतांचा पाया अबाधित आहे आणि भाजप किंवा सीपीएम सुद्धा आमच्या व्होट बँकेत घुसून आमच्यासाठी घबराट निर्माण करू शकत नाहीत. तुम्ही म्हणताय की तुमची व्होट बँक अबाधित आहे, तर त्यामुळे तुम्हाला काय मागच्या वेळेसारखा 40-41 जागांचा पाया मिळतो? जिंकण्यासाठी तुम्हाला अजून 30 जागा मिळवायच्या आहेत. जर तुम्ही अलीकडच्या स्थानिक निवडणुका पाहिल्या तर त्यातून हेही दिसतं की विधानसभा मतदारसंघांमध्ये सीपीएम आणि डाव्या आघाडीचा पाया 50च्या घरात आहे. त्यामुळे त्यांना सरकार बनवण्यासाठी किंवा आणखी 15-16 जागा ठेवण्यासाठी फक्त 15-16 जागांची आवश्यकता आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्यांना इतक्या सहजपणे कुठं हरवू शकाल? अतिरिक्त 5-6% मतं कुठून येणार आहेत? ती भाजपमधून येणार आहेत की लेफ्ट फ्रंटमधून येणार आहेत? राजकारणात 2+2 4 होत नाहीत. हे तुम्हाला माहीत आहे अश्वजी, हे तुम्हाला माहीत आहे. आता राज्यातील वातावरण पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या बाजूने आहे, कारण केरळमध्ये कधीही 10 वर्षाचे राज्य येणार नाही. आमच्याकडे नेहमी 5 वर्ष असं असतं. 5 वर्षानंतर आम्ही सरकार बदलत होतो. त्यामुळे खरं सांगायचं तर लोक याला कंटाळले आहेत, कारण आणि त्यांना बदल हवाय. ती भावना, लोकांची ती तीव्र इच्छा आम्हाला फायदा मिळवून देणार आहे. हे केरळमध्ये अगदी स्पष्ट आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल. 2021च्या निवडणुकांमध्ये सुमारे 7 जागा अशा होत्या जिथे विजयाचे अंतर 2000पेक्षा कमी होते आणि त्या बहुतेक मुस्लिम बहुल भागांमधील होत्या. तुम्हाला माहीत आहे, मलप्पुरम, कासारगोड, कोझिकोड. यावेळी मुस्लिम लीग नेते स्वतःच चिंतेत आहेत की आखाती देशातून निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी येणारे मतदार युद्धाच्या कारणामुळे येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांना काळजी वाटत आहे की याचा मतदानावर आणि त्यांच्या उमेदवारांच्या भवितव्यावर परिणाम होईल. जर मुस्लिम लीगवर परिणाम झाला तर साहजिकच आघाडीवरही परिणाम होईल. तर तुम्हाला याची काळजी वाटते का? प्रत्येकाला आखाती युद्धाची काळजी आहे, जिथे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आज आम्हाला 2-3 हॉटेल्समधून जेवण मिळत नाहीये, कारण गॅस नाहीये. मग आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये गेलो आणि जेवण घेतलं. याचा अर्थ असा की तिथे त्यांनी कसा तरी गॅस मिळवला होता. त्यामुळे याचा परिणाम होत आहे. केरळच्या अर्थव्यवस्थेवर पूर्णपणे परिणाम होत आहे. अर्थातच काही लोकांना येऊन मतदान करायचे होते, ते येऊ शकत नाहीत. ते प्रवास करू शकत नाहीत. आता योग्य वाहतूक सुविधा नाहीत. विमान सेवा कार्यरत नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा सामना करावा लागत आहे आणि त्याचा आमच्यावर काही प्रमाणात परिणाम होत आहे. अगदी मतदान करताना काही लोक तर चार्टर फ्लाईट्स घेण्याचं नियोजन करत आहेत. यावेळी असं होणार आहे का? ते चार्टर करणार आहेत का? काही लोक आहेत, त्यांना ते करायचं होतं. मला माहित नाही की ते प्रत्यक्षात येईल की नाही. काही लोक अशा प्रकारे नियोजन करत आहेत. तर लोकसभा निवडणुकीतील तुमच्या विजयाबद्दल मला तुमचं अभिनंदन करावं लागेल. एकतर्फी विजय, पण लोकसभा आणि विधानसभेत खूप मोठा फरक आहे. तुमची मतं त्यामध्ये नेहमीच कमी होतात, पण मग तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दाखला देऊ शकता. पुन्हा एकदा अभिनंदन, ज्यात तुम्ही खूप चांगली कामगिरी केली. पण अडचण ही आहे की जर तुम्ही आकडेवारी पाहिली तर तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 5% आघाडीवर होतात. पण ऐतिहासिकदृष्ट्या जर तुम्ही मागच्या काही निवडणुका पाहिल्या, स्थानिक स्वराज्य संस्था, मग 6 महिन्यांनी विधानसभा, तर CPM 6% वाढते आणि तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून विधानसभांपर्यंत 2% वाढता, तर ते निव्वळ 4% वाढतात. तर तुम्ही 5% जिंकलात, पण ते 4% वाढणार आहेत. तर हा 1%चा फरक आहे, जो तुमच्यासाठी खूप खूप धोकादायक आहे. नाही, केरळ नेहमीच तसं असतं. 1 दकडे 2 दकडे. कोविडमुळे कसंही असो, तुम्ही 1% मागे पडू शकता. नाही, आम्ही जिंकतो आणि हरतो फक्त 1 पक्के, 2 पक्केनी. नेहमी ते नेहमीच तसं असतं. आणि मागच्या वेळी ते 4% झालं होतं, ते कोविडच्या परिस्थितीमुळे. तर ही एक नियंत्रित निवडणूक आहे. 5 पेक्षा जास्त लोक त्यांच्या घराबाहेर जाऊ शकत नाहीत किंवा प्रचारही करू शकत नाहीत. पण आपण कॅडर पार्टी नाही आहोत, तुम्हाला ते माहीत आहे. CPM 1 आणि RSS एक कॅडर सिस्टीम आहे. ते करू शकतात.
पण आपण कॅडर पार्टी नाही आहोत. त्याचा आमच्यावर खूप परिणाम झाला. मागच्या कोविडच्या परिस्थितीनं आमच्यासाठी कहर केला आहे. तुम्हाला माहीत आहे तुमचा प्रचार उशिरा सुरू झाला आणि हे अंतर खूपच कमी होते. LDFने आपले उमेदवार खूप आधीच जाहीर केले होते. तुम्हाला काही अंतर्गत समस्या होत्या ज्यामुळे तुम्हाला उशीर झाला. ही एक निवडणूक आहे जी जिंकण्यासाठी तुम्ही आतुर असले पाहिजे. इतर वेळेपेक्षा तुम्ही नेमकं काय अधिक चांगलं करत आहात. तुम्ही स्वतःच म्हटलं आहे की 1% ते 2%. तुमचा विजय निश्चित करण्यासाठी तुम्ही नेमका कोणता जोर लावत आहात, कारण हा विजय काँग्रेससाठी खूप महत्त्वाचा आहे. केवळ केरळमध्ये 10 वर्ष सत्तेबाहेर असल्यामुळेच नाही, तर देशभरात तुम्ही आपलं जे स्थान गमावत आहात त्यामुळेही. केरळची निवडणूक नक्कीच भारतातील काँग्रेस पक्षाला एक मार्ग दाखवेल. निश्चितच तुम्ही बरोबर सांगितल्याप्रमाणे येत्या काळात मोदींविरुद्ध लढायला आम्हाला त्याची मदत होईल. ते खरंय. बघा, आमची अंतर्गत समस्या आहे असं तुम्ही म्हणणं हे बरोबर नाही. भारतात कोणतीही समस्या नाही. नाही, इथे केरळमध्ये बंडखोर उमेदवार नाहीत. पण CPM मध्ये तुम्ही बघू शकता की 4 किंवा 5 लोक उभे आहेत. आणि भागीदारांमध्ये UDF भागीदारांमध्ये आमचं जागा वाटप खूप सुरळीत होतं. एकही बातमी आली नाही की काही अडचण आहे. तुमच्या खासदारांना निवडणूक लढवायची होती. दुसरा पार्ट टाइम ती UDF आहे. UDF एकसंध होती. काही खासदारांना लढायचं होतं, पण पक्षानं एक निर्णय घेतला आहे. एकही खासदार लढणार नाही, कारण मग दुसरी निवडणूक येईल, डोकेदुखी वाढेल, तिजोरीवर दबाव येईल. म्हणून आम्ही विचार केला की आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही. आम्ही खासदारांना कोणत्याही जागा देणार नाही. आणि तसेच जेव्हा जागा ठरवल्या गेल्या ते आम्ही ते आधीच केलं होतं, कारण आम्ही कधीच विचार केला नव्हता की निवडणूक अशी होईल. खूप दुर्दैवी, आमच्याकडे अजिबात वेळ नव्हता. 2 दिवस मुस्लिमांचा हा सण ईद होता. आता 5 दिवस ईस्टरचा आठवडा आहे. त्यामुळे प्रचारासाठी फारच कमी वेळ आहे. 6 दिवस. त्याचा तुम्हाला थोडा फटका बसत आहे. हो, नाही, त्याचा आमच्यावर परिणाम होत नाही. सर्व नवीन उमेदवारांवर थोडा परिणाम होईल, पण तरीही वेळ आहे आणि आपली माणसं मैदानात आहेत. पक्ष तिथे काम करत आहे ना. उमेदवार नवीन आहेत, पण पक्ष तिथे काम करत आहे. इतर राज्यांप्रमाणे नाही. इथे आपल्याकडे पक्षीय पद्धत आहे. पक्ष लढत आहे. मी राज्याच्या कोणत्याही भागातून लढू शकतो. पक्ष आहे. पक्ष. मी कोट्टायमचा खासदार होतो, जिथे मी कधीच राहिलो नाही. पक्ष तिथे आहे म्हणून ते निवडतील. त्यांनी मला तिथून निवडून दिलं. पक्ष लढत आहे, त्यामुळे त्यात फार काही अडचण येणार नाही. पण हा भाजपचा एक डाव होता की ते जर आसाम, पोंडिचेरी आणि केरळमध्ये आमच्यासाठी संधी असतील तर त्यांनी लगेच निवडणूक घेतलीय. आणि पोंडिचेरी आणि आसाम आणि तामिळनाडू त्यांना 2-2 महिन्यांचा वेळ दिलाय. वैष्णव, केरळ आणि तामिळनाडू सुद्धा. तर ही आमच्यावर खेळलेली एक युक्ती आहे. त्यामुळे नेते इथे येऊ शकत नाहीत. आता राहुल गांधी फक्त 2 दिवसांसाठी येऊ शकतात. आता आम्ही आणखी 2 दिवसांसाठी विनंती करत आहोत. ते त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हे केलं आहे निवडणूक आयुक्तांनी, जे केरळला परिचित नाहीत. ते केरळ केडरचे आहेत. त्यांना माहीत आहे की ईद आहे. त्यांना माहीत आहे की इथे हा पवित्र आठवडा आहे. त्यांनी तसं करायला नको होतं. भाजपकडून त्यांच्यावर असं करण्यासाठी दबाव टाकला गेला असेल, पण तरीही आमचे लोक मैदानात आहेत. आम्हाला खूप आत्मविश्वास आहे. नाही. तुम्ही म्हणता की तुमचे लोक मैदानात आहेत, पण कमी वेळ आणि इतर पक्षांकडे कॅडर असल्यामुळे ते मतदान केंद्रांवर आहेत. त्यांनी त्यांच्या लोकांना बाहेर काढले आहे. तुम्ही एक असा पक्ष आहात ज्यात नेते आहेत, पण तुमची जमिनीवरील ताकद इतर 2 पक्षांइतकी चांगली नाही. तर निवडणुकीच्या दिवशी तुम्हाला त्याचा फटका बसणार आहे का? नाही, कारण वासुजी, केरळमध्ये आमच्याकडे सुद्धा एक सेमी कॅडर प्रणाली आहे. इतर राज्यांपेक्षा वेगळं. इथे आमच्याकडे सेमी कॅडर प्रणाली आहे. पक्ष बूथ पातळीपर्यंत सुद्धा आहे. म्हणूनच ते जे रिव्हिजन आहे ते इथे एक समस्या बनलेलं नाही. का? कारण प्रत्येक बूथवर आमचे कार्यकर्ते आहेत. सर, इथे ती समस्या नाही. इतर राज्य UP, उत्तर प्रदेश, आसामप्रमाणे संपूर्ण डिलिशन नाही. इथे फक्त प्रो नाही, सर्वत्र आमचा बूथ व्यक्ती तिथे असेल आणि बूथ लेवल एजंट BLA तिथे असतील. त्यामुळे आमचा बूथ व्यक्ती आणि BLA खूप सावध आहेत. त्यामुळेच निवडणूक आयुक्त इथे केरळमध्ये काहीही करू शकत नाही. तर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे पैसा, मीडिया, मसल या 3 Mचं युद्ध कोण जिंकत आहे? LDF म्हणते की ते UDF आहे. UDF म्हणते की ते LDF आहे. भाजप म्हणते LDF आणि UDF. सर्वात वर कोण आहे? हे तिन्ही आहेत. या तिन्ही गोष्टी CPM कडे आहेत. त्यांच्याकडे पुरेसा पैसा आहे. तुम्ही त्यांनी लावलेले होर्डिंग्स बघू शकता. आम्ही गरीब पक्ष आहोत. 10 वर्ष आम्ही सत्तेत नाही. 15 वर्ष दिल्लीत आम्ही विरोधात आहोत. तर बघा, CPM ज्या पद्धतीने प्रचार करत आहे
सर्वत्र मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि त्यांचे होर्डिंग्स. आमच्याकडे होर्डिंग्स नाहीत, आमच्याकडे पैसे नाहीत, पण लोकांना या सगळ्या गोष्टींची पुन्हा जाणीव होईल. ते निवडणुकीच्या घोषणेपूर्वी सरकारी पैसा वापरत आहेत. त्याच होर्डिंगचे पक्षाच्या होर्डिंग्समध्ये रूपांतर करण्यात आले. आता तुम्ही हे सर्व पाहू शकता, पण त्याने काही फरक पडणार नाही. तर तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना आपला चेहरा स्वच्छ करायचा होता, पण त्यानं ते होणार नाही. खरे तर तुम्ही मुस्लिम मतांमुळे सत्तेत आहात. ते लोकसंख्येच्या जवळजवळ 30% 28% आहेत. तुम्हाला त्यांच्यामध्ये प्रचंड बहुमत मिळते. तर तुम्ही त्यांना मुस्लिम लीगला अनेक मंत्रिपदे देणार आहात का? आणि तुम्ही त्यांच्यापैकी एकाला उपमुख्यमंत्री बनवणार आहात का? या 2 प्रश्नांची उत्तरं मुस्लिम लीगनं आधीच दिली होती. आधीच त्यांनी उत्तर दिले आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे होत्या, मागच्या वेळी त्यांना 27 जागा मिळाल्या होत्या. त्यांनी राज्यात कोणतीही वाढ मागितली नाही, जागांमध्ये वाढ. यावेळीही त्यांना 27 मिळाल्या. त्यांना 5 मंत्रालय मिळाली. आम्ही सांगितलं सुरू ठेवा. त्यांचे सुप्रीमो म्हणाले, मिस्टर तांगल, पणिक्कर तांगल म्हणतात की आम्ही उपमुख्यमंत्री पदाची मागणी कधीच करणार नाही. हे अगदी स्पष्ट आहे. पण तुम्ही ते त्यांना देत आहात का? नाही, जर ते आम्ही त्याबद्दल चर्चा केलेली नाही, पण तरीही ते म्हणाले आम्ही त्यासाठी मागणी करणार नाही. पण तुम्ही देऊ शकता. नाही, ते स्वीकारार्ह नाही. मला माहित आहे, हा प्रश्न खूप हुशारीचा प्रश्न आहे. नाही, सगळेच प्रश्न हुशारीचे आहेत. नाही, त्यांनी या जागा वाटपात आणि इतर गोष्टींमध्ये कधीही इतर सवलती किंवा स्वतःसाठी काहीही मागितले नाही. तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर LDFच्या 10 वर्षाच्या राजवटीमुळे लोकांमध्ये आलेल्या थकव्यावरच अवलंबून आहात असे दिसते. तुम्ही म्हणताय, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कर्जाच्या बोजाबद्दल बोलता. 6 लाख कोटी रुपये ही एक कर्ज अर्थव्यवस्था बनली आहे, वगैरे वगैरे. LDFमुळे लोकांना जो थकवा आला असेल, त्या व्यतिरिक्त तुम्ही लोकांना UDFला मत द्यायलाच पाहिजे हे सांगण्यासाठी कोणता मोठा मुद्दा मांडत आहात? नाही, आमच्याकडे एक सकारात्मक अजेंडा आहे. आम्ही केवळ गैरकारभार, सत्ताविरोधी घटकावर अवलंबून नाही आहोत. त्याचवेळी आम्ही लोकांना सांगत आहोत की हे बघा, जर काँग्रेस सत्तेवर आली तर आम्ही हे करू. सर्वात आधी आम्ही राहुल गांधींच्या 5 हमी जाहीर केल्या आहेत. एक म्हणजे सर्व महिलांसाठी मोफत बस. दुसरे, पेन्शन 3,000 पर्यंत वाढवण्यात येईल किंवा 25 लाख विमा संरक्षण. वैद्यकीय विमा, प्रत्येक कुटुंबासाठी वैद्यकीय विमा संरक्षण. त्यानंतर 5,000 रुपये, तरुणांसाठी बिनव्याजी 5 लाख रुपये आणि मुलींसाठी 1,000 रुपये. हे कर्नाटका, तेलंगणा इत्यादी ठिकाणी यशस्वी झाले. पण पुन्हा तीच गोष्ट समोर येते, नाही का? कोणताही पक्ष घेऊ शकत नाहीये. तुम्ही म्हणता की 6 लाख कोटींचे कर्ज आहे आणि तरीही तुम्ही अशा प्रकारच्या कल्याणकारी योजना जाहीर कराल ज्यामुळे ताळमेळ बसणार नाही. बघा, आम्ही जाहीर केलेल्या 5 हम्यांपैकी फक्त एका हमीमुळे तिजोरीवर मोठा दबाव येत आहे. पण आमची सविस्तर चर्चा झाली आहे आणि तो कार्यक्रम राबवण्यासाठी आम्ही मार्ग शोधून काढू. ते करायला फार काही अडचण येणार नाही.